काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. योग याग तपे केली तयाने अमुपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रियाक्षर सोपा, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नारतिह देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची त्यांच्या पदाने कसे विचारू, त्यांच्या पदाने कसे विचारू. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची त्यांच्या पदाने
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेज स्फुरदी प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो करुणा करा दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार या धर्ममंडपामध्ये उपस्थित आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजित भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून निवडलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबार यांचा अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन आणि पवित्र करणाऱ्या संहितेतील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबार आहे. तसे बघितले तर भगवंताचे अनंत नाव आहेत, पैकी अनंत ही त्याचंच नाव आहे, पण 3 अक्षरे अर्थात विठ्ठल नामाचं महात्म्य प्रकट करतात. विठ्ठल विठ्ठला
अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं आणि त्या नियमाला अनुसरून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे समस्त ग्रामस्थ मंडळी पासदगाव आणि यावर्षी तुमच्या सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाचं वाक्पुष्पांजली अर्थात कीर्तन सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभं राहून काही मार्गदर्शन करावं, काही उपदेश करावा, काही शहाणपणा शिकवावा या वृत्तीनं या न्यायानं इथं उभा नाही. अगदी जगद्गुरु तुकोबाराच्या भाषेत सांगायचं झालं, नाही संत चिन्ह उमटले अंगी, उपदेशा लागी पात्र झालो. कुठलाही अधिकार, योग्यता, अभ्यास, पात्रता नसताना या ठिकाणी उभा आहे. तुम्ही म्हणसाल मग कशाला उभं राहायला लागला? त्याचंही कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे, माझं जेवढं वय नाही त्यापेक्षा अधिक आयुष्य परमार्थात घालवली लोक माझ्या समोर आहेत. म्हणून चल द्या टाळ्या मोकळे म्हणून वाजीत जा. हा दमाना आता तेवढं मोठ्यानं अर्धा पाऊण तास मीच ओरडणार आहे. काय ओरडायचं ते तुमच्यासारख्या सर्व श्रोतृ सज्जन मायबापाची कृपादृष्टी माझ्यावर पडावी आणि माझा परमार्थिक पथ मार्ग सोपा आणि सुरंग व्हावा या न्यायाने उभा आहे. विठ्ठल आज सेवेकरता उपस्थित महाराष्ट्रातील खूप मोठमोठी कलाकार आपलं गुणीजन मंडळी उभी आहे. कलाकार म्हणता येणार नाही कारण कलाकार इकडे नसतात. इकडं गुणीजन, वारकरी गुणीजन आमचे परमस्नेही आदरणीय मृदंग अलंकार ज्यांनी आपलं आयुष्य मृदंग सेवेकरताच वाहिलेलं आहे असे आमचे आदरणीय श्रीकांत महाराज आहेत. खरं बघितलं तर मृदंगाची सेवा फार विशेष आहे आणि ती कला कमवण्याकरता ना काय वेळ घालवावा लागतो महाराज. अक्षरशः हे रियाज कर आम्ही एकच संस्था शिकायला होतो. असे यायचे बोट फुटायचे. दुपारची मधुकरीला आम्ही जेवायला बसलो ना, जेव्हा हे जेवायला बसले तेव्हा याच्या डोळ्यातून पाणी यायचं. विचारा काय येत असं का? अहो त्याच्या हाताला अशी जागाच नव्हती की चीर पडली नाही. आणि त्या जखमेमध्ये ते तिखट गेल्यानंतर त्रास होतेच की नाही. एवढा त्रास करून घेऊन एवढा रियाज करून ही कला कमवलेली आहे. आणि वरून लोक म्हणतात खाऊन पिऊन 500 रुपये रोज बस झाला की. खाऊन पिऊन 500 रुपये चाऱ्या खांदा नाही यायला. इकडे गंधर्व मंडळी आहे आमचे आदरणीय जवळेकर विठ्ठल महाराज जवळेकर आणि आमचे माऊली. खूप सुंदर चाल म्हटला दोघांनी पण. ही गंधर्व मंडळी आहे. रियाज करता करता कधी कधी रक्ताच्या उलट्या होतात साहेब. एवढंच नाही, बसून बसून हिट वाढतंय आणि नाही ते रोग बळ काढतात. मग एवढाली बैठक करून कमवलेली ही कला आहे. आमचे आदरणीय कोणीबा महाराज पण आहेत. महाराजांचा फोन आलता, महाराज तुमचा कितवा दिवस घालायचा? मी 10वा आणि 13वा सोडून कोणताही घाला म्हणलं. सप्त्यात महाराज गावातले आमचे दाजी आहेत, महाराज आहेत, आपले वाडीकर महाराज आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि खाली बसलेली मोठमोठी आमचे गोविंददादा आलेत तरोड्यावरून, सूरज पाटील गावातलेच आपल्या, आणि साहेब पण आलेत, पत्रकार साहेब आहेत. साहेब काही नोट करून घ्या आमच्या कीर्तनातलं. एक बोलू का आता? इकडं जेवढ्या सासवा झाल्या नाहीत ना त्या खाली बसा. सासवा तेवढ्या वरी बसा. म्हणजे मला काय म्हणायचंय, ज्यांना सुनचा आपला गुडघ्याचा त्रास नाही त्यांनी खाली बसा. खाली बसा. आणि इकडं तरुण मंडळी सगळी समोर बसा. खाली या पोरं तुम्ही समोर या. म्हातारे माणसाला पोहोच द्या, तुम्हाला काय अर्थ ना, तुम्ही बसा. तरुण पोरं सगळे समोर या. सगळे चला. SP DYSP आपले
कलेक्टर वकील सगळे या खाली, कोणी वरी बसू नका. का बसायचं नाही सांगतो त्याचं कारण मी प्रत्येक कीर्तनात सांगतो साहेब. का? कारण आपल्याला कीर्तन कसं ऐकायचं हीच आणखी एवढंच हेच समजलं नाही आपल्याला. कसं काय समजलं नाही? कीर्तन चालू होतं तेव्हा इकडे पोरं धिंगाणा करू लागले, चौकदारांनी जाऊन सांगितलं तेव्हा गप्प बसले. तुम्हाला खाली उतरण्याचं कारण सांगतो आणि मग सेवेला सुरुवात करतो. काय झालं? राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारामध्ये स्वानंद सुखनिवाचे सद्गुरू जोग महाराजांचं कीर्तन होतं. आणि त्या कीर्तनामध्ये महाराज आले, विना घेतला, कीर्तन सुरू करणार. पण त्या बसलेल्या श्रोते मंडळीमध्ये एक सिंहासन ठेवलेलं होतं. अर्थात राजर्षी शाहू महाराजांना बसण्याकरता सिंहासन ठेवलेलं होतं. महाराज आले, महाराजांनी विना घेतला आणि बघितलं. अहो म्हणे हे सिंहासन कोणा करता येतं? तिथली जी सेवक मंडळी होती त्या सेवकाने सांगितलं हे सिंहासन तुम्ही ज्याच्या दरबारात कीर्तन सेवा करण्याकरता आलात ना त्या राजा करताच हे सिंहासन आहे. महाराज म्हणले सिंहासन बाजूला काढा. काय? जोग महाराज म्हणले हे सिंहासन बाजूला काढा. त्या सेवकाने सांगितलं अहो असं कसं, राजांकरता सिंहासन ठेवलं. अहो तुम्हाला सांगितलं ना तुम्ही सिंहासन बाजूला काढला तरच कीर्तन करतो, नाही तर करणार नाही. मग ती सेवक मंडळी महाराजांकडे गेली. अहो महाराज, जोग महाराज कीर्तनाला उभं राहिलेत आणि तुमचं सिंहासन पुढे ठेवलं. तर महाराज म्हणतात सिंहासन बाजूला काढा तरच कीर्तन करणार, नाही तर करणार नाही. मग शाहू महाराजांचं उत्तर फार समर्पक मार्मिक उत्तर आहे, ऐकण्यासारखं आहे. ऐका. शाहू महाराजांना सांगितलं अरे येड्या हो, माझे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायच्या कीर्तनात खाली बसून कीर्तन ऐकायचे. तुम्हाला इथं सिंहासन ठेवायला कोणी सांगितलं? काढा ते बाजूला. हा, ही मोठ्यांनी घालून दिलेली परंपरा आहे. कीर्तनकारापेक्षा उंच आसनावर बसलं नाही पाहिजे आपण. अपवाद ज्यांचे ज्यांचे गुडघे उठलेत, ज्यांना ज्यांना बसता येत नाही खाली, त्यांना सुट्टी आहे, काय हरकत नाही. विठ्ठला आज सप्ताहामध्ये आज फार मोठा एक पर्व काळ आहे आणि आजचा पर्व काळ फार विशेष आहे. पर्व काळच हो. काय पर्व काळ आहे? पर्व काय? हा राजाची जयंती आहे. ज्यांना ज्यांना माहिती नाही, ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना शुभेच्छा. माहिती नाही त्यांनी इथं राहू नका. कुठं जा? कराची, पाकिस्तानची राजधानी. इथं काय काम आहे? या भूमीमधल्या महात्म्याची, या राजाची जर आपल्याला जयंती माहिती नसेल, इथं राहण्याचं काही कारण नाही. आपल्याला सगळ्याला माहिती आहे. एक विनोदानं बोललो, महाराजांची जयंती आहे. महाराजांचं दिव्य जीवन होतं. कोणाचं? छत्रपती शिवाजी महाराजांचं अगदी समाज सेवेकरता जीवन होतं. कसं होतं ऐका. काही महाराजांच्या जीवनातल्या बाबी आहेत. काय बाबी आहेत? एकदा काय झालं, प्रशिक्षण कसं असते, किती बारकाव्याचं प्रशिक्षण असतं सांगून जाता. महाराजांची आज जयंती असल्या कारणानं अगदी 5-10 मिनिट त्यांच्यावर बोलणं कर्तव्यच आहे आपलं. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला बोलू नका रे चिलर, बोलू नका आता. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला तमाशा चालू होता. काय चालू होता? तमाशा. आणि खाली तरी काहीतरी वाजतंय, काहीतरी वाजायला लागलंय म्हणून अगदी 10-12 वर्षाचं आयुष्य, अर्थात त्या वयाचे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. खाली काहीतरी वाजतंय. साहजिक आहे, लेकरायला आता मंदिराकडे पकवाज वाजला की नाही हे लेकरं पळत येतात. काय येतात? गावात काही वाजलं की ते पळत तिथं जातात. त्याचं कारणच एक की काही वाजलं की लेकराची धाव तिकडे असते. आणि महाराजांना काहीतरी वाजतंय खाली म्हणून बघायला, वाकून बघायला गेले खाली, तर खाली तमाशा चालू होता. आईसाहेब जिजाऊ जवळ आल्या. जिजाऊ आई साहेबांनी एका हातात शिवरायांना धरलं, असं सांगितलं, शिवा काय बघत आहात खाली? तर खालून ते ढोलकीचा आवाज येत होता, टिंग 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 टिंग. आई साहेबांनी एका हातानं धरलं, तेच दुसऱ्या हातानं पाडकन काना खाल्लं. का लावली? त्याचं कारण सांगतो. अरे या विश्वामध्ये जे काही तमाशा चाललाय ते तमाशा तुला बंद करायचा. तूच जर आज तमाशा बघत असतील तर या जगाचा तमाशा कोण बंद करेल? हा, कोण बंद करणार आहे?
म्हणजे 10-12 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा एवढं प्रशिक्षण मजबूत होतं. आलं का लक्षात? हा, 10-12 वर्षाच्या. असा आदर्श जिजाबाई साहेबाचा घेतला पाहिजे. आणखी महाराजांचं एक व्रतस्थ जीवन होतं. कोणतं? जसं शास्त्रामध्ये एक पत्नी व्रत पालन म्हणतात ना, त्यांच्या काय जेवढ्या 8 पत्न्या असतील तेवढ्याच. त्या कल्याणच्या सुभेदाराची सून त्या सैनिकांनी धरून आणली. महाराजांना सांगितलं, महाराज तुमच्याकरता नजराना आणलाय. अहो, नजराना आणलाय तुमच्याकरता. आणि महाराज म्हणले, काय नजराना आणलाय? महाराजांपुढे ती आणून उभी केली. त्या स्त्रीला तिच्या त्या घुंगट काढल्यानं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजानं परस्त्रीला बघितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातले उद्गार काय आहेत लक्षात घ्या. अरे वा 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 वा, एवढी सुंदर माझी आईसाहेब जिजाऊ असली असती तर मी किती सुंदर जन्मलो असतो. म्हणजे जिजाऊ आईसाहेब सुंदर नव्हत्या, अहो जिजाऊ आईसाहेब सुंदर होत्या म्हणूनच मानसिक, वैचारिक आणि शारीरिक दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज सुंदर होते. लक्षात घ्या. नव्हते का? मानसिक दृष्टीनं, वैचारिक दृष्टीनं होतेच की. परस्त्री बघता क्षणी मातृत्वाची भावना जागृत व्हावं. म्हणजे आपली आई आहे, अर्थात आपली आई जर असली असेल, एवढी मोठी दिव्य जीवनशैली महाराजांची आज जयंती आहे, नाही का? आज जयंती साजरी केली का पोरो? डीजे लावला होता की नाही? अरे नापास आहे तुम्ही. मग डीजे वाचून गाव नाही, डीजे. हो, डीजे वाचून एकही गाव नाही. तुमचं परमार्थिक गाव आहे आणि तुमच्या गावात कोणीबा महाराजासारखे महात्मे असल्यावर काय बघायचं? हा. आणि या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये अगदी आपल्याला अर्धा ते पाऊण तास सेवा करायचे. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा इमानदारीनं टाळी वाजून भजन करायचं. विठ्ठल याला ना आता क्लिअर आवाज करा. जाता जाता हे सांगून जातो. सिस्टीमवाले दादा गावातलेच आहेत का? बाहेर गावचे, नांदेडचे आहेत ना? ऐका, हा डाकोर आहेत का? दादा माझा एक पाय गुण आहे बरं का, आवाज चांगला द्यावा लागतो तुम्हाला. माझा एक पाय गुण आहे. तुम्ही मला चांगला आवाज दिलात ना, जिथल्या तिथं ट्रबल व्यवस्थित, विको बेस काय असेल ते जे काही व्यवस्थित दिलात ना, तर तुमच्या या सिस्टीमची पुढच्या वर्षी डबल सिस्टीम होणार. आशीर्वादच आहे. आपला आशीर्वाद बी लागते चेअरमन साहेब आणि शाप बी लागते बरं काय. सोपा समजू नका आपल्याला. मी म्हणलो होते का तेव्हा बीजेपी येते म्हणून. एका दिवशी आरशासमोर उभं राहिलो. एवढा राग आला स्वतःचाच. कोणीबा महाराज एवढा राग आला मी स्वतःला शाप देऊन टाकला. जा तुझं लग्नच होईल. 15 दिवसातच सोयरीक झाली. देऊ का कोणाला शाप? तरुण पोरो महाराज उचलूनच नाही मला कीर्तन झाल्यावर, यार मला शाप द्या, मला शाप द्या. मी सांगत होतो असं, दादा पुढच्या वर्षी डबल सिस्टीम होते बरं का, काळजी करू नका. हा, आवाज ते व्यवस्थित देत चला. हो, आता पाय गुणाचे त्याला विलाज नाही. माझं कीर्तन एखाद्या वास्तू शांतीला ठेवलं, यावरची पहिला एक बंगला बांधला असता तर दुसऱ्या वर्षी डबल 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 बंगला. आणि माझं कीर्तनचा तेरवीला ठेवलं, डबल तेरवी होत नाही. पंढरीनाथ जवळ करतात. विठाला ऐका, तरी थोडा आवाज क्लिअर करा. आता हे खनकू देऊ नका. मी जेव्हा गायला सुरू केलं ना तेव्हा मात्र विको वगैरे तुमच्या मनात द्या, पण आता एकदम खनखन क्लिअर आवाज द्या आणि विको बंद करा सगळाच पूर्ण आवाज. आणि या रिटर्न बॉक्स मध्ये द्या. हरी. छान. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार, भव सिंधू उतरी पार. महाराज जगद्गुरु तुकोबाराकडे काही साधक मंडळी आली आणि साधकांनी प्रश्न विचारला, महाराज आजकाल कोणती भक्ती करावी याच्याबद्दल संशयच आहे, शंकाच आहे. जसा वार बदलला तसा देव बदलतो, जसा देव बदलला तशी भक्ती बदलते. जगद्गुरु तुकोबारा त्या साधकांनी प्रश्न केला की महाराज
नेमकी भक्ती कोणती केली पाहिजे, कोणती केली पाहिजे ऐका. त्यापूर्वी कोणत्या कोणत्या युगात कोणती कोणती भक्ती तुमच्या समोर ठेवून जातो. ए पोरो बोलू नका बरं का. ए सोन्या बोलू नको आता. हा बोलू नको. ऐका, शास्त्रकार सांगतात कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखेही द्वापारे परिचर्यानाम कलौतधारी कीर्तनात. कृतयुगात ध्यान नावाची साधना होती. थोडंफार अभंगात प्रवेश करतो आणि तुम्हाला लईच तुमच्यावर ताम पडला की मग इंदोरीकराची कॅसेट टाकतो. आधी टाकत नाही चर्मन साहेब, नंतर टाकतो. ऐका, कृतयुगात म्हणजे या विश्वातल्या पहिलं युग आहे कृतयुग. सत्ययुगात कोणती साधना होती? ध्यान नावाची साधना होती. ध्यान करायचं, ध्यान केल्या केल्या भगवंत समोरच देव प्राप्त करायचं ना. करा ध्यान. हा ध्यान करायचं, पण ध्यान कसं करायचं? ध्यान करण्याकरता मन एकाग्र लागलं असलं पाहिजे. एकाग्र मन असलं पाहिजे तरच ध्यान लागतं, नाही तर ध्यान लागत नाही. हा एकाने कीर्तनात असंच ऐकलं आणि घरी बसला, आपलं ध्यान करीत बसला, डोळे लावले, आता बसला ध्यान. बरंच अर्धा तास गेला श्रीकांत महाराज बघता बघता अर्धा तास गेला. आता काय करा, त्याला ध्यानच लागत नाही. चुळबुळ चालूच आहे त्याची. त्याची पत्नी म्हणली, का हो ध्यान लागत नाही का तुम्हाला? पाऊण तास झाला तुम्हाला बसता बसता. ते मला काय करावं, खरंच ध्यान लागणार झालंय. कस काय? अगं म्हणे ते डोळे लावले की शेतातली मसडत ध्यानात यायला लागली. असं कुठं ध्यान असते होय? याला ध्यान म्हणतात काय? असं नसते ध्यान. ध्यान कसं असते? तुमच्याच सगळ्यांच्या अनुभवातला एक प्रसंग पुढे ठेवतो. विठ्ठला विठ्ठला ऐका, ज्याचे ज्याचे घर बांधलेत किंवा ज्याचे बांधले नाहीत, बांधलेले असोत किंवा नसोत किंवा झोपडा असोत, काही अडचण नाही. पण ते पूर्वी बघा, ते घराला एक कीटक असं घरटं करायचं चिखलाचं. हा 2 पंखाचं ते एक कीटक यायचा, चिखलाचं घर करायचा आणि त्याच्यामध्ये अगदी आळी नेऊन ठेवायच्या, छोट्या छोट्या नाजूक आळ्या ठेवायच्या मध्ये. हा त्याला काय म्हणतात सांगतो. त्याचं नाव आहे, त्याला खरं तर शास्त्रयुक्त नाव कुंभारी नाही. कुंभारी म्हणजे जातीवाचक नाही. त्या कीटकाचं नाव सांगायला लागलो. आणि असं आपण भिंगोरी म्हणतो. भिंगोरी, ते भिंगोरी काय करते? ते घरटं बनवते. घरटं बनवते आणि एक नाजूक आळी नेऊन त्याच्यामध्ये ठेवते. कुठं? घरट्यामध्ये ठेवते. आणि ही भिंगोरी दारावर उभी राहते. भिंगोरी, भिंगोरी म्हणजे कोण? परत एकदा सांगतो. तुम्ही गांधिली बघितले का? गांधिलीचा प्रसाद कोण कोण घेतलाय? सगळ्यांनाच. काय इमानदार आहे तो तुम्ही? सांगावी लागलात तुम्ही सगळेजण. खरंच घेतला सगळ्यांना. मग गांधीली चावल्यानंतर या 3.5 हाताच्या नरदेहाचा असा अकांत त्रास होतो की नाही? किती किती त्रास, वेदना होतात की नाही? मग एवढी गांधीली चावली तर एवढा त्रास होते. पण ही जी भिंगुरी आहे ना, ही गांधीची सख्खी मोठी मावस बहीण आहे. गांधीली चावल्यावर एवढा त्रास होता असेल तर ही चावल्यावर किती त्रास होता याचा विचार करा. आणि एवढ्या शरीराला चावल्यावर त्रास होता असेल तर एवढ्या एवढ्या कीटकाला चावल्यावर त्याला किती वेदना होत असतील. ऐका, ते चिखलाचं घर बनवायचं, त्याच्यात एक आळी ठेवायची, यांना दारावरच उभं राहायचं भिंगोरीनं. आणि दारावरच उभं राहायचं आणि त्या आळीला सवय तोंड बाहेर काढायचं. आळीला सवय तोंड बाहेर काढायचं. तिनं तोंड बाहेर काढलं की हिनं दंश करायचा. कोणी? त्या भिंगोरीनं. तिनं तोंड बाहेर काढावं, हिनं दंश करावा. तिनं तोंड बाहेर करावं, हिनं दंश करावा. तिनं तोंड बाहेर करावं, हिनं म्हणा हिंड हिंड, अशीच हिंड, गावानं हिंड. तुला काय? नाही नाही, मी आळीचं सांगायला लागलो, आळीचं आणि त्या भिंगोरीचं. हा तिनं तोंड बाहेर करा, हिनं म्हणा हो अशाच भाकरी करा, हिरव्यागार. हिरव्यागार भाकरी असतात होय ग. हा हिरव्यागार भाकरी असतात. काय सुमार आहे का नाही? त्या आळीनं तोंड बाहेर काढावं आणि यांना दंश करावा. भिंगोरीनं तिनं तोंड काढावं. तिचा स्वभाव तोंड काढणं आणि हिचा स्वभाव दंश करणं. महाराज बघता बघता त्या आळीनं त्या कीटकाचं एवढं ध्यान केलं. कोणाचं? त्या भिंगोरीचं. एवढं ध्यान केलं, तिला वाटायचं आपण तोंड बाहेर काढलं का आपल्याला दंश होणार, मग आपल्याला त्रास होणार. आपण तोंड बाहेर काढलं का आपल्याला दंश करणार, आपल्याला त्रास होणार. आपण तोंड बाहेर काढलं का आपल्याला दंश करणार, चावा घेणार, आपल्याला त्रास होणार. एवढं ध्यान केलं, एवढं ध्यान केलं, एवढं ध्यान केलं. पाहता पाहता त्या आळीलाच पंख फुटले. इथं विज्ञानाला गुडघे टेकावे लागतील. विषय असा आहे पत्रकार साहेब, एका देहातून दुसऱ्या देहात परिवर्तन करता येत नसते. हे नियम नाही. किती मोठे वैज्ञानिक असू द्या, कसे असू द्या, एका देहातून दुसऱ्या देहात परिवर्तन करता येत नसते महाराज, नाही का? पण त्या आळीचं परिवर्तन डायरेक्ट कीटकामध्ये झालं. त्याचं कारण काय? फक्त एकच कारण, ध्यान. ध्यान. त्या आळीनं एवढं ध्यान केलं,
एवढं ध्यान केलं की आळीचं परिवर्तन, आळीचा देह निघून गेला आणि त्या कीटकाचा देह प्राप्त झाला. महाराज म्हणतात काय, तुका म्हणे आळी जीवे नुरती वेगळी, जीवे नुरती वेगळी, जीवे नुरती वेगळी. हे तुका म्हणे आळी जीवे जगद्गुरु तुकोबाराय हे बघत होते. त्या आळीला तोंड बाहेर करावी ना दंश करावा, आळीला तोंड बाहेर करावी ना दंश करावा. पाहता पाहता त्या आळीला पंख फुटले. जगद्गुरु तुकोबाराय तिथंच होते. तुकोबारायनं बघितलं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, तिनं देह पालटला. कशामुळं? हे फक्त ध्यान या साधनेमुळे झालं. महाराज, जर एका कीटकाचं ध्यान करून जर देह परिवर्तन करता येत असेल तर आपण भगवंताचं ध्यान केल्यानं आपल्याला देह परिवर्तन होणार नाही का? होते. महाराजांनी पुरावा दिलाय. काय पुरावा दिला? ध्यान ध्याता पंढरी राया मना सहित पालटे गाया, मना सहित पालटे गाया, ध्यान ध्याता पंढरी राया मना सहित पालटे गाया. हो, ती एक आळी त्या कीटकाचं ध्यान करून कीटक होते. तशाच ह्या सुना सासूचं ध्यान करून, सासूचं ध्यान करून, सासूचं ध्यान करून, सासूचं ध्यान करून चल देऊ का 4 वाजेपर्यंत असं? हा, अगं माय, एक दिवस सासू होता तुम्ही पण होत नाहीत का? या सासूचं ध्यान करता करता एक दिवस तुम्ही सुद्धा सासू होता की नाही? पोटी मुलगा असेल तर बरं का. हा, एवढी ध्यान नावाच्या साधनेत ताकद आहे. ध्यान करायचं, लगेच देव प्राप्त करून घ्यायचा. महाराज, ध्यानाला मन एकाग्र लागते. किती एकाग्र लागते ऐका. आणि मन पहिलं चंचल, बहुत चंचल चपळ, येता जाता न लगे. एवढं चंचल आहे. काय काय करीतो या मना परी नायके. तुकोबाऱ्यासारख्या महात्म्यानं मनाची अवस्था देवा पुढे मांडाव. तुकोबाऱ्यासारख्या महात्म्यानं, तुकोबाऱ्या म्हणतात, ए देवा काय काय करीतो या मना परी नायके नारायणा. देवा ऐकत नाही रे, भलता हलकट आहे. भलत या मागे धावे सैराट. कसं धावे? सैराट धावे. हा, ऐकत नाहीये. मग महाराज, माकड किती चंचल असते. अशा बऱ्याच 7, 8, 10 गोष्टी चंचल आहेत. त्यापैकी माकड एक चंचल. झाडावर गेले ना, त्या झाडाच्या फांदीला विनाकारण फांदी हलवते ना, आपण बी उड्या मारते. इतकं चंचल. त्यात त्याला मदिरा पाजावी, अर्थात दारू पाजवावी. किती चंचलता असेल त्याच्या. काय झालं, एका नावेमधून 2 व्यक्ती जात होते. एका व्यक्तीकडे माकड होतं आणि एका व्यक्तीकडे बोकड होतं. कसं कसं कसं? एका व्यक्तीकडे माकड, एका व्यक्तीकडे बोकड. आणि मग ते नावेत बसलेले त्या एका बोकडवाल्या व्यक्तीने सांगितले, हे बघ, तुझं माकड सोबत आहे, ते भलं चंचल माकड आहे तुझं, तू काय कर, ते तू नंतर ये. ते मला बी जायचंय, उशीर झालाय, भागवत महाराजाच्या कीर्तनाला जायचंय, मला लगेच यायचंय संग, मी थांबत नाही. ते मला, बरं काहीतरी कर याला नियोजन. माकडानं काय केलं तर नदीला पूर आलेला आहे, आपण सगळे मरून जाऊ, मला तर पोहायला येत नाही, ते सांगताय. ते काय करा, त्यांनी मधला मार्ग काढला. काय केलं, माकडाचे हात बी बांधले आणि पाय बी बांधले. माकडाचे हात पाय बांधले, त्या नावेमध्ये टाकलं, बोकड ठेवलं, हे बसले मध्ये. नाव अर्ध्या मध्यात गेली, कुठं, त्या नदीच्या. आणि अर्ध्या मध्यात गेल्यावर माकड ते माकडच. आता हात पाय बांधले तरी गप कुठं बसतं हे. त्या नावेमध्ये काडी पडली होती, ते काडी उचलून बोकडाच्या नाकात घातली. हसताय काय, बोकडानं झडती दिली, झाली नाव आडवी, सगळे मेली. नावाडी सोडून सगळे मेले, कोणीच राहिलं नाही. इतकं चंचल मन आहे महाराज. आणि असं चंचल मन असताना आमच्यासारखं ध्यान नावाची साधना होत नाही महाराज. आणखी सोपं काय सांगा. राजूच ऐका रे, शांत बसा. आम्हाला एवढी साधना अवघड होत नाही, सोपी सांगा. पुढच्या युगात चला. पुढच्या युगात कोणतं? यज्ञ नावाची साधना आहे, यज्ञ नावाची. पण यज्ञ नावाची साधना कशी आहे ते सांगून जातो, ऐका. यज्ञ नावाची साधना अशी आहे, यज्ञ ज्या ठिकाणी करायचा आहे त्या ठिकाणी सोन्याच्या नांगरानं ती जागा नांगरावी लागते. साहेब, सोन्याच्या नांगरानं किती झालाय भाव आता सोन्याचा? सांगा की सोन्या हो, किती भाव? 1
सोयरीक झाली का काय? लय तंतोतंत सांगायला लागलास तू मोकळ्या म्हणून. हा एवढा कळसाला भाव पोहोचलाय आणि सोन्याचा नांगर बनवायचा आहे. महाराज आमच्यानं शक्य नाही. हा आमच्यानं एवढं शक्य नाही महाराज. ह्या बाया सहज सरापामध्ये गेल्या. हे काय तुम्हाला नांदेडच बाजार आहे. सहज जरी नांदेडला गेल्या तर हे मुद्दामून सरापाच्या त्या गलीतून जातात, म्हणजे सोन्याच्या त्या दुकानाच्या गलीतून. आणि काही नाही आणलं तर एक ते छोटा दागिना आणतात बघा, ते नाकात घालायचा. काय नाव आहे त्याचं? कळायच्या आधीच हसताय रे तुम्ही. तुम्ही येडेच दिसायला लागला तुम्ही. हा विनोद झाल्यावर हसायचं असतं रे. कोणता ते नाकात घालायचा? हा आणलाय की काय? महबूबा. काय नाव बी आहे त्याचं? महबूबा. पाटील बाबा नाही, देशमुख बाबा नाही, महबूबा. महबूबा नाव त्याचं बघा की, महबूबा. नाव गमतीच आहे. महबूब. महबूब हे शब्द उर्दू आहे बरं का. याचा अर्थ बी पतीच होते. मालक, पती, नवरा. महबूब शब्दाचा अर्थ हे उर्दू शब्द आहे. मग विचार करा, लग्न झाल्यावरच ही पोरगी त्या महबूबाला म्हणजे मालकाला नाकात टांगून हिंडत असेल तर त्याची काय ताकद आहे नाकवर करायची? ऐका, मी सांगत होतो यज्ञ करायला एवढी जागा पवित्र करायची ना, सोन्याच्या नांगरानं नांगरावी लागते. महाराज आम्हाला सोन्याचा नांगर करणं होत नाही. ऐका, त्याच्यात आणखी एक आहुती कशी असते. तुम्हाला यज्ञ करायचा तर त्या यज्ञामध्ये अखंड हातीच्या सोंडाच्या आकारा एवढी तुपाची धाव अखंड ठेवावी लागते. आपला सप्ताह कसा आहे? कसा आहे? अखंड अखंड हरिनाम आहे ना. आता कीर्तन झाल्यावर बसता की तुम्ही जप करायला, भजन वगैरे करता काय? मग अखंड विना उभा आहे ना, आहे की नाही विना उभा? हा हे अखंड आहे. हा अखंड हातीच्या सोंडाच्या आकाराची धार त्या यज्ञात पडली पाहिजे तर यज्ञ सफल होते. महाराज इथं म्हातारीला नातू म्हणला आजी तूप, तर म्हातारी म्हणते चुप, कशाचं तूप आलंय रे आता? आमच्याच घरचं सांगतो. आमच्या घरी 7-8-10 म्हशी. मी 15 वर्षापूर्वी सांगतोय. आमच्या इथं भजनी मंडळ आले. आमचे तर रमेश महाराज ते दरवर्षी यायचे ना. भजनी मंडळ आलं की आमच्या आई तांब्यानं तूप वाढायची. भजनी मंडळाला जेवायला तांब्यानं तूप. 2 म्हशी इकल्या कोणी बा महाराज. आणि 2 म्हशी इकल्यावर मग आता म्हातारीनं तांब्या सोडून दिला आणि पळी हातात घेतली. पळीनं तूप वाढायला सुरू केलं. आणखी 2 म्हशी विकल्या. मग पळी टाकून दिली, चमचा घेतला. बघताय काय, सगळ्याच म्हशी विकल्या. आता दाबण हातात घ्यावं लागेल. दाबण वाटीत दाबण बुडवायचं, मग आता दाबणाच वाढत चालायचं. तूप नाही महाराज, आम्हाला होत नाही अशी साधना करणं. सोपं सांगा याच्यापेक्षा. पुढच्या युगात चला. कोणत्या? द्वापारे परिचर्या नाम. द्वापार युगात फक्त देवाची पूजा करायची, भगवंत प्राप्त करून घ्यायचा. पण पूजा कशी करायची? 16 प्रकारची षोडशोपचारी पूजा झाली पाहिजे. महाराज पूजा कशी आहे? 16 प्रकारची पूजा. ना आपली पूजा कशी असते? आपली पूजा तेवढी 16 प्रकारची नाही, ते एकाच प्रकारची राहते. पण आपण ते नाही का देवघराच्या खाली असं टोपला असो, ते गंगाळा असो असं ठेवतात. आणि असा मध्ये खोऱ्याचं काय म्हणतात ते जेसीबीचं खोरं घातल्याने हातमध्ये घालायचं, सगळेच देव मध्ये वडायचे टोपल्यात. ते मग कोणतं देवाचं टंगडं वरी होते, कोण खाली होते, कोणी मुंडकं खाली जाते, काही घेणं देणं नाही. कसे हो देव, सगळे देव त्या टोपल्यात वडायचे आणि तसे सगळेच हिसरायचे आणि पुसून ठेवून द्यायचे. अशी पूजा नसते. काय झालं, एका बाळ्याला त्याच्या बापानं सांगितलं, बाळू 4-5 दिवसाकरता मी गावाला जाणार आहे. मग काय, तू काय कर, देव पूजा कर. ते मला हो करतो बाबा, काय हरकत नाही. ते बाळूचा बाप गावाला गेला. मग आता बाळूला सकाळी 7ला जेवायची सवय. सकाळी 7ला जेवायची सवय. बाळूनं पूजा सुरू केली. महाराज पूजा कशाचे, त्याच्यामध्ये 55 देव त्या देवघरामध्ये. आपल्या घरात देवघरात काही एक देव नसतेच ना. हा 55 देव. ते देव धुवायचे, त्याला स्वच्छ करायचे, त्याला पुसायचं, प्रत्येक देवाला ठेवायचं, त्याला गंध अक्षदा करायची, उदबत्ती करायची, लावायची, जे काय त्याची नैवेद्य दाखवायचं. असं करता करता दुपारचे 2 वाजले. सूरज पाटील, दुपारचे 2 वाजले. 7ला जेवणार परगण दुपारचे 2 वाजलं. अरे बाप म्हणला, गिळतात रे हे देव. दुपारचे 2 वाजलेत म्हणला पूजा करायला. एवढा वेळ पूजा? महाराज 2-3 दिवस कसे तरी केले. त्याला आला कंटाळा. त्यानं काय सगळे देव घेतले एका याच्यामध्ये आणि आडावर गेले. देव घेऊन आडावर पवऱ्यामध्ये टाकल्या देव आणि पवऱ्या हिरीत सोडा. मरार म्हणला, सगळेच मुळावर आलेत मला एवढे देव. खाली वरी करता करता त्याच्यात चांदीचे 5 देव गेले निघून. वरी काढले 50च देव भरले.
घरी आला, निव्वळ 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 काय आता काय याचं काय निव्वळ काय असं काय 6 महिन्याच्या दुखण्याच्या माणसासारखं तोंड पाडून बसला. त्याची माय म्हणली, बाळ्या आता चांगला दिसत होतास, काय झालं एवढं तोंड पाडून बसायला? ते म्हणला, माय ते नंतर सांग, तू मला एक सांग म्हणला, आपल्या घरामध्ये एक माणूस मेलं तर सुतक किती दिवस असते? त्याची माय म्हणली 10 दिवस. म्हणला 50 दिवस आता देवपूजा करायची गरज नाही का? 5 देवानं जीव दिलाय म्हणला आडात. त्याच्या माईला राग आला. त्याची माय म्हणली, गाढवा, देव कुठं जीव देत असतात होय रे? हा, त्या म्हातारीनं काकनं माग केलं असे पाडकन लय उशिरा मारले तुम्ही, कानाखाली मारली त्याचा एक. बाळ्याला एवढा राग आला, एवढा राग आला. बाळ्या आता मला सांगा, आपल्याला राग आल्यावर, तुमचं लग्न झालं की हा, मग आता घरी खरंच राग आल्यावर आपल्याला प्रेमाचं ठिकाण कोणतं आहे? आणायच नाही, बाबा बाबा बाबा, तुमचं तर लईच अवघड दिसालय. आम्ही तरी आपलं पाय तरी आदळतो, निदान पाय तरी. राग आला तर आम्ही बोलून जाईल, पाय तरी आदळतो. तुमचं तर आणायचंच नाही. अवघड आहे पा. राग आल्यावर कोणतं ठिकाण आहे? चेअरमन साहेब, लईच राग आला घरी तर प्रेमाचं एक ठिकाण आहे बघा. नावकी. नावकी म्हणल्यावर मग ते सासरवाडी म्हणणार आहेत. एकच ठिकाण सासरवाडी. हे रागाने गेलं सासरवाडी मध्ये, गेलं त्या म्हाताऱ्याला बघितलं. माय 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 म्हणली, जावई होत काय की? बाई म्हणली, मॅसेज नाही, मिस कॉल नाही म्हणली, हिळीव कॉल सुद्धा नाही म्हणली, आणि काहीच नाही म्हणली, फोन सुद्धा केला नाही म्हणली मला. आणि अशा आपल गतीच कशी जावाई आले म्हणली, मला कळवाव की नाही, 2 दिवसापासून म्हशीला तरी पाणी पाजित नसते. वागवा, मसड मेली तर मेली, मध्ये जावायला घटत जातात चहा पाजवायचा आहे. 2 दिवसापासून म्हशीला पाणी पाजित नव्हते म्हणे. आणि ते आला, माय 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 म्हणली, असं कसं अनागत झालं. त्याला हात पाय धुवायला पाणी दिलं, जावाई बसले. मग काय आता यथोचित आदर सत्कार झाला सगळं. आणि मग तेवढा दिवस मुक्काम राहिले. सकाळी उठल्यानंतर त्या सासून सांगितलं, जावाई बापू लवकर आंघोळ करा. ते म्हणला, कसं काय? नाही म्हणली, तुमचे मामा बाहेर गावी गेले, तुम्हाला देवपूजा करावं लागते. अरे पहा, ते म्हणला घरून कंटाळून इथं आलो, तर इथं मुळावर आलेच काही, हा इथं आलेच का म्हणला. पण आता चोरी कसं? त्याला वाटलं बा काय हरकत नाही, पण जरा वजन हाणावं. ते म्हणला, मामी आपल्याला अशी साधी पूजा चालत नाही, म्हणजे षोडशोपचारी पूजा, धूप दीप गंधन घमाट असला पाहिजे उद्बत्याचा, अशी जमते म्हणला आपल्याला. ती सासू याच्या पुढची होती. ते म्हणले, जावाई बापू तुम्हाला पाहिजे ते देते, पूजा करा, काळजी करू नका. त्या म्हातारीने सगळं आणून ठेवलं समोर. हे बाळ्या पूजा करायला बसला, याला काय पूजा ध्यान आहे काय? एवढं पूजा घमघमाट पूजा चालू आहे. तेवढ्याच शेजारची रंगूबाई आली आणि ती म्हणले, ए संगूबाई, संगूबाई. ती म्हणले, ए पुरी बोलू नको. कसं काय? जावाई बापू आले तर मोठ्यानं बोंबलू नको की, बोंबलू नको मोठ्यानं. किती सतर्कता असते जावायच्या समाजात बघा. मोठ्यानं सुद्धा बोलायचं नाही जावाई आल्यावर. आणि मग ती म्हणली, असं असं जावाई आलेत, बरं 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 म्हणली. आणि काय कसं काय बसलेत काय म्हणली. वाकून बघते तर घरात देवपूजा चालू आहे. माय म्हणली, तुमचे जावाई किती चांगली पूजा करायत. बाई म्हणली, आमच्या आई बबीचा बाप गेला बाई म्हणली गावाला, तुमच्या इथे झाली की माझ्या आई घरी घेऊन जाते म्हणली पूजा करा. अरे बाप, यानं ऐकलं, अर्धे देव तसेच ठेवलं आणि उठलं, जे गेलं चेअरमनच्या हिरीवर. आहे की नाही हिर? आहे का? हिरीत पाणी आहे की नाही? नाही नाही, मरायसारखं आहे का? जाऊ काय मग? आता काही खरं नाही म्हणला. अर्धे देव ठेवले आणि गेला निघून, जीव द्यायला गेला निघून. कुठं? हिरीवर गेला. आता हिरीत उडी मारणार. ते बोले, अरे यार थांब 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 थांब, काय झालं? तुला कोणी काय बोललं का? कुठला आहेस काय नाही? हिरीत जीव द्यायला लागलास आमच्या विनाकारण, कशा करत आहे? हा, आमच्यावर बला घालणार आहेस का तू? का तू जीव द्यायला लागलास? तुला कोणी काय बोललं का बा? तुझ्या घरचे बोलले का? हा, हे बघ तुला लईच कंटाळा असेल तर काळजी करू नको, आमच्या इथं सालानं राह म्हणले. हा, सालानं राह. तुला सकाळी उठल्या उठल्या तुला सकाळी कांदा पोहे झाल्यावर लगेच गोबी भजे झाल्यावर लगेच कांदा भजे झाल्यावर लगेच गांजा भजे. आपलं गांजा भजे नाही, हा, पाहिजे ते देतो. 3 टाइम पंचपक्वान्न जेवायला देतो. ते मला काम काय नको, फक्त देव पूजा कर. अरे मरू दे की म्हणला, मग मरायला चालू म्हणला. तिथंही देव आलेच मुळावर. महाराज म्हणतात, देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे,
नका नकाच म्हणला महाराज. अशी पूजा नसते. षोडशोपचारी यथोचित पूजा झाली पाहिजे तर भगवंत समोर उभा राहते. एवढी बारकाव्याची पूजा असेल तर महाराज आम्हाला एवढी कठीण पूजा होत नाही. याच्यापेक्षा सोपं सांगा. महाराज म्हणतात चला कलियुगात काय करायचं. काही करायचं नाही. भगवंताचं नामचिंतन करायचं. कलियुगा माझे करावे कीर्तन. देणे नारायण देईल भेटी. देव भेटवायचा असेल, देवाची भेट घ्यायची असेल, काही करू नका. फक्त भगवंताचं नामचिंतन करा. आणि मग ते जगद्गुरु तुकोबाला साधक म्हणला तुम्ही किती वेळ धरून सांगताय की देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. ते साधक तुकोबारायला प्रश्न करते की देवाचं नाव घेतल्यावर काय होते. तुकोबाराय त्याला प्रतिप्रश्न करतात. देवाचं नाव घेतल्यावर काय होत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात काय नोहे काय काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. त्या साधकाने प्रश्न जगद्गुरु तुकोबारायला विचारले की महाराज भगवंताचं नाव घेतल्यावर काय होतं. तर जगद्गुरु तुकोबाराय त्याला प्रतिप्रश्न करतात की भगवंताचं नाव घेतल्यावर काय होत नाही. काय होत नाही. काही होते. काही होते. काहीही होते महाराज. भौतिक लौकिक फायदा होतो आणि पारलौकिकही फायदा होतो. हो तुम्ही विचार करणार नाहीत असा लाभ होतो. दोनही प्रकारचे लाभ होतात. पण देवाचं नाव श्रद्धेनं घ्यावं लागते. ऐका अगदी 15-20 मिनिटाचा एक प्रसंग समोर ठेवतो आणि 10:30 मी माझं कीर्तन गुंडाळतो. गुंडाळायचं असते की आपल्याकडे कीर्तन काय कसं असते. पोती समाप्त होत नाही मोडते. हे म्हणतात ना पोती मोडली. कीर्तन कीर्तन मोल्ड. तमाशा सुटला. तमाशा सुटतोय ते मोडत नाही. तमाशा कसा मोडतील हे. हा तमाशा मोडायचा नसते.
पोती मोडायची, कीर्तन मोडायचं, वाटलं तर कमी भरतीला कीर्तनकार सुद्धा मोडायचा. हा, मग तमाशा नाही मोडायचा. ऐका काय झालं, वर्लाकडं धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरढोकी आहे. तेरढोकी नावाचं गाव आहे. थांबा, लई बोलू नका रे पोरं तुम्ही. नाही बसू द्या, पण बोलू नका, बोलू नका. तुमचंच काम आहे. बाकी इथं काय सगळे वायर तुटलेले, शॉर्ट सर्किट, डिपू जळालेला, त्याचं काय काम आहे इथं? याचंच काम आहे. हा, थोडं हा बोलाले तेवढं मात्र प्रतिबंध करा त्याला. बोलू नका. राजू सांग त्याला समजून, सांग समजून त्याला. गोरोबा काका, गोरोबा काकाचं काम काय? माती आणायची, पाणी आणायचं, माती तुडवायची, मडके घडवायचे आणि विकायला न्यायचे. हा, एक दिवस माती तुडवत असताना पाणी कमी पडलं. माती तुडवताना त्या मातीला पाणी कमी पडलं. पाणी कमी पडल्यानं त्यानं काकासाहेबांना सांगितलं त्यांच्या मंडळीला, अगं मी माती तुडवत आहे आणि पाणी कमी पडलंय, पाणी घेऊन ये. पहिल्या बाया मालकाचं काम ऐकायच्या, पहिल्या जुन्या काळातल्या. त्याने सांगितलं, हो मालक आणते पाणी. त्याच्याकडे ते बाळ होतं, त्या बाळाला तिथं ठेवलं आणि मालका सांगितलं, मालक बाळाला इथं ठेवलंय आणि पाणी आणायला जायला लागले. बाळाला ठेवलं इथं आणि लेकराला काय सांगितलं कोणीबा महाराज, लेकराला त्याला सांगितलं, रडू नको बाळा. हा, तसं काही सांगितलं नाही त्या बाळाला. त्या लेकराला ठेवलं, सांगितलं, मालक मी पाणी आणायला जायला लागले, लेकरावर लक्ष ठेवा. हो, ती माता माऊली गेली आणि 2 तास तिकडच. एकदा माता माऊली घराच्या बाहेर गेल्यानंतर 2-2 तास तिला 100 मीटराहूनच 2 तास यायला लागतात. कसं काय याचं संशोधन आणखी लागलं नाही. कसं काय लागतंय? घराच्या बाहेर गेली तिथंच रंगूबाई भेटली आणि मग रंगूबाईनं तिचा इतिहास काढला. असं रंगून इतिहास सांगू लागली रंगूबाई. अगं माय मग असं, अगं माय तसं, अगं माय तसं. मग असं बोलता बोलता ती म्हणली, चल माय, म्हणली मला उशीर व्हायला लागलाय आणि मला काम आहे, मला वेळ नाही. अगं 1 तास गेला की बोलता बोलता, काम आहे. ती म्हणते आणखी जा चालत की बोला की थोडा वेळ. आणखी गप्पा मारता मारता, चल माय मला वेळ नाही, मला उशीर व्हायला लागला. 2 तास गेले बोलता बोलता. हा, 2 तास. हो, ती माता माऊली पाण्याला गेली. गोरोबा काका भजनात दंग होते, फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, भगवंताचं नामचिंतन करत होते. तसं नामचिंतन करत असताना देहावर नव्हते, देहावर अर्थात देहभान हरपले होते. देहभान कधी कधी हरपते माणूस, एक देहभान कधी कधी हरपते, एक भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन व्हावं लागतंय. हे शुद्ध देहभान हरप नाही. आणि अशुद्ध कसं आहे, अशुद्धही सांगून जातो जात जाता. अशुद्ध कसं आहे, सरळ तामसा रोडला जायचं, तामसा कॉर्नरला सरकार मान्य दुकानासमोर जायचं, दुकानात जायचं आणि तिथलं थंड पाणी प्यायचं. मग बी विधेय होते माणूस, मग बी विधेय होते. सांगतो कसं विधेय होते. सकाळी सकाळी थंड पाणी पिल्यानं काही लोक विधेयी होतात. काय नावच सांगू त्याचं, तुमच्याकडे नसल म्हणून मी उगं सांगणार आलोय. नसल तुमच्याकडे तसं काही. हे अशुद्ध भान हरप नाही. काय झालं पाटील, तुमच्या काळामध्ये म्हातारा माणूस एक असा पागोटा गुंडाळलेला, असा फेटा बांधलेला, घोड्यावर बसताना घोड्याला सवय काय होती, इथून टाच मारली सरळ तामसा कॉर्नरला जायचं, सरकार मान्य दुकानासमोर उभं राहायचं, म्हातारा उतरायचं, दुकानात जायचं, पोटभर पियायची, पोटभर, आणि 1 बॉटल हातात घेऊन परत घराकडे निघायचं. ठरल्याप्रमाणे त्यानं घरी घोड्यावर बसलं, घोड्याला टाच मारली, घोडं गेलं कॉर्नरला, उतरला, दुकानात गेलं, पोटभर घेतली, 1 बॉटल हातामध्ये घेतली. एवढं विधेयी झालं हे, एवढी पिली होती यानं, भानावरच नव्हतं. बसताना असं बसलं की घोड्याच्या तोंडाकडे पाठ केली आणि घोड्याच्या पाठीमागं तोंड केलं, उलट बसलं आणि घोड्याला टाच मारली. टाच मारली की घोडं ठरल्याप्रमाणे घरी गेलं. घरी गेल्यानंतर त्याचं पोरगं म्हणते, बाबा काय कमी प्याव की नाही? ते मला काय झालं? ते मला गटोडं कुठं पडलंय की तुमचं? ते म्हातारा म्हणते, यार गटोडं पडलं तर पडू दे की घोड्याचं तोंड बी कुठं पडलंय की म्हणते. घोड्याचं तोंड पडत असते. कमी घ्यायची. अशुद्ध भान हरपणं अशुद्ध. पण शुद्ध भान हरपणं काय? आमचे वैरागी राग रसिक गोरोबा काका शुद्ध भान हरपलेले होते, अर्थात भजनात दंग झाले होते. आणि ते लेकरू तिथं खेळत होतं, त्याला माय दिसत नव्हती,
इकडं बघताय तिकडं बघताय, माय दिसत नाही म्हणून बापाकडे गेलं. ते बघताय काय बापाच्या जवळ गेलं. बाप चिखलामध्ये चिखल तुडवत असताना देहभान हरपलेलं होतं आणि माय दिसत नाही म्हणून बापाच्या पायाला बिलगले. बघता बघता पायाला बिलगलं. पाहताय काय, बघता बघता गोरोबा काकानं ते लेकरू पायदळीत तुडवलं. हो महाराज, लाल बुंद चिखल झाला. पायाखाली तुडून टाकलं ते लेकरू. का? भानावरच नाहीत ना हो. हा, भानावरच नाहीत. असंच व्हायला लागलंय. बरेच भानावर नाहीत असं. हा, इंचभर धुऱ्यासाठी कुऱ्हाडी चालल्यात एकमेकावर, सख्याच भावावर. भानावरच नाहीत ना. भानावरच नाहीत म्हणलं तर नाही, म्हणल्यावर नाही. महाराज, गोरोबा काका भजनातच दंग होते. ती माता माऊली 2 तासानं आली ठरल्याप्रमाणे. 2 तासानं आली. मग आलीन पाण्याचा हांडा ठेवला तर लेकरू दिसत नाही. शेजारणीकडे गेली आणि शेजारी, कागा का माझं बाळ आलं का तुझ्याकडं? तिनं सांगितलं, नाही तुझं बाळ इकडं आलं नाही. अगं म्हणे, मी पाणी आणायला गेले होते, मालकाजवळ ठेवलं पण बाळ दिसत नाही तिथं. बाई घरी आली. कोण? काकासाहेबाची मंडळी घरी आली. घरात बघते, दारात बघते, ओसरीत बघते, अंगणात बघते, लेकरू दिसत नाही. आणि मालकाला विचार करे, मालक बाळ कुठे? म्हणता म्हणता चिखलाकडे नजर गेली. महाराज, लाल बुंद चिखल झालेला. त्या लेकराचे हात पाय तसे तुटलेले पडलेले दिसले. ऐका, एखाद्या माता माऊलीला 12 वर्षानं लेकरू व्हावं, होऊ नाही, लग्न झाल्यावर 12 वर्षानं व्हावं आणि तिचं लेकरू तिच्या पुढं गतप्राण व्हावं, किती दुःख होत असेल ते यायलाच माहिती. आपल्याला माहिती नाही. लेकरू गतप्राण, मेल्यावर लेकरू किती दुःख होते माईला. याच्याकरता साहेब काय असते माहिती काय, आधी आपल्याला स्त्री म्हणून जन्म घ्यावा लागल. एवढंच नाही, 9 महिने 9 दिवस पोटात साठवा लागल त्या लेकराला. एवढंच नाही, पुढे चला. प्रसूतीच्या अकांत वेदना सहन कराव्या लागतील. त्या वेदना फार कठीण वेदना असतात. म्हण किती वेदना असतात ऐका. त्या लेकराचा एकदाच जन्म होतो चेअरमन साहेब, पण त्या लेकराला जन्माला घालणाऱ्या माईचा दुसरा जन्म होते, दुसरा. एवढ्या वेदना असतात. आता या माता माऊलीलाच माहिती, आपल्याला काय त्याचा अनुभव. तेच सांगतोय, पुरुषाला अनुभव घ्यायचा असेल तर स्त्री म्हणून जन्माला यावं. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये बाळाला साठवावं. प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या आणि नंतर 12 वर्ष लेकरू सांभाळावं. 12 वर्षानं त्याच्या समोर ते काळानं उचलून लेकरून न्यावं, मृत्यूमुखी पडावं. त्या मातेला किती दुःख होते मग अनुभवता येते. काल परवा 2 महिन्यापूर्वी एका बापाच्या पुढं असं 10-12 वर्षाचं पोरग बिबट्यानं उचलून नेलं. काय दुःख झालं असेल. समोरून उचलून नेलं, समोरून. एखाद्या माता माऊलीच्या एखाद्या समोर जर किती दुःख झालं असेल. त्या मातेनं टाहो पडला, बाळा म्हणून मोठ्यानं रडायला लागली. पण गोरोबा काकाला चाहूल नाही. गोरोबा काका भजनात दंग होते, चाहूलच नाही काका साहेबाला. मग काय करता. या माऊलीला राग आला, माझा लेकरू पायदळी तुडवलंय, लेकराचा जीव गेलाय, तरी हे माणूस भजनात दंग आहे, भजनच चालू आहे आणखी. असं कसं भजन हो तुमचं? लेकरू मेलेलं कळत नाही तुम्हाला. असं कसं भजन तुमचं? किती ओरडली मत काका साहेबाला कुठलीच चाहूल लागली नाही. या माऊलीला एवढा राग आला, रागानं जवळ गेली माऊली आणि असा हात लावला आणि म्हणली, तुमच्या भजनाला आग लागू द्या म्हणून त्या काका साहेबाला लुटून दिलं महाराज. आग म्हणल्यावर मग मात्र भानावर आले. का आले? त्याचं कारण असं आहे, भजनी विक्षेप तेच पाय मरण. भजनात विक्षेप झाला की मरण. बस बस बस, दुसरी त्याच्या पुढची पर्यायच नाही. काय भजनात विक्षेप झाला की आम्हाला मेल्याप्रमाणच आहे. सांगू कसं? चोपदार थोडं पुढं. सिस्टीमवाले दादा, आता उगाच जाता जाता मी म्हणलो तुमच्या सिस्टीमला काडी लावा, सण करसाल काय तुम्ही? हे सगळे स्टँड मोडस्तूर मारसाल मला तुम्ही. का सण होत नाही? अहो घाम काढून कमवलेला असेल ना ते, आणि त्याचं सुखासमाधानांचं त्याला काडी काय म्हणून लावायची? विक्षेप झाला की नाही तुम्हाला? होईल विक्षेप असा. मग काका साहेबाच्या जीवनामध्ये भजन आणि भजनच होतं. एकच भजन आणि भजनच. मग भजनच जर त्याचं ध्येय असं, तर त्या भजनाला आग लागू द्या, काडी लागू द्या म्हणल्यावर कसं काय सण होईल महाराज? होत नाही महाराज. काका साहेबांना काडी लागू द्या म्हणलं की त्या आव्यापासून लाकूड उचललं. त्या आव्यापासलं कुंभाराचा आवा माहित आहे का तुम्हाला? कुंभाराचा यातला आवा माहित? मग कुठल्या आवा माहितात? कोण म्हणलं ते? घरच्या.
अरे काय लाज आहे की नाही तुम्हाला काय? हा, कुंभाराच्या घरी आवाज असते ते मडके भाजण्याकरता. काका साहेबांना तिथलं लाकूड उचललं, आता एका झटक्यात काटा काढणार. आणि कोणाही माता माऊलीला आपल्या मालकाचा स्वभाव माहिती असते साहेब. काय माहिती असते? अहो त्याच्या संग संसार 20-20, 25-25, 100-100, 70-70 वर्ष संसार झालेला मालकाचा स्वभाव माहित नसते. आता एका झपक्यात काका साहेब आपला जीव काढणार. माता कोण्या माता माऊलीला माहिती असते. परवा आम्ही भोकरकडे गेलो, ते आमचं बारडकर माऊली ते सोबत होते. आम्ही त्या एका काकूच्या घरी गेलो, चहा पाण्याला बोलवल्यानं. आणि म्हणलो काय काकू? काका म्हणलं महाराज तुम्हाला हे देऊ का, महाराज ते देऊ का? महाराज महाराज गुणान बसा म्हणले. अहो म्हणलं किती पुढं पुढं करता? अहो गुणानं बसा म्हणला लाव की नाही म्हणली. हा, गुणानं बसा नाही, पण म्हणलं एवढं पुढं पुढं सेवा कर. अहो गुणानं बसा म्हणला लाव की म्हणली तुम्हाला. मी काकूला म्हणलं काकू झालं काय तेच सांगा मला, आता सांगा काय झालं ते. महाराज म्हणली याचं सगळं चरित्र मला माहित आहे म्हणली. हे सप्ताह आलं की पुढं पुढं करते आणि सप्ताह झालं की पिऊन पडते म्हणली. माता माऊलीला माहितीच असते आहे की नाही. आणि तिथं थोडं शांत होत असतात. एक बाळ्या जेवाय बसला, पहिला घास घेतला. महाराज बाळ्याच्या दोन्ही कानातून धूर निघाला. विस्तव खाल्ला होता का? नाही, वरण चपातीच खाल्लेली त्यानं. आणि मग त्या बाळ्यानं माईला हाक मारली, ए आई आई, हे वरण आहे का म्हणला. आहे का याला काय धोरण? खाता खाता मरण आलं म्हणला. असं कुठं वरण असते काय? त्याची माय तिकून म्हणली, काय झालं रे बाळ्या, वरण म्हणला असं वरण करतात काय? 70 वर्ष झाले मला माझ्या बापा सगळं संसार करता करता तुला वरण करता येत नाही. त्या बापाला माईला बोलायला हे येड. 70 वर्ष झाले संसार करता का, वरण करता येत नाही का? हा, त्याची माहिती कुठून म्हणली, वळडू नका बाळ्या, वरण मी केलं नाही त्याच बायकोनं केलंय म्हणले. ते मला असं होय, पातळ नित्तळ केलं पण चवदार केलं बाळ्या. इतकं हलकटपणा असते का? माता माऊल्याला माहिती असते मालकाचा स्वभाव, लक्षात घ्या. आता काका साहेब आपले मालक आपल्याला एका दुसरं लाकूडही लागू देणार नाही, एका लाकडात जीव काढणार. मग त्या माता माऊलीने एक बायपास मार्ग निवडला. काय? हे भगवंताची भक्ती करतात, कोण्या? विठ्ठलाची भक्ती करतात. विठ्ठलाची भक्ती करतात ना, मग तीच यायची चावी आहे. महाराज काका साहेब लाकूड उचललं, मारणार तेवढ्यात का त्या माता माऊलीने सांगितलं, माझ्या अंगाला हात लावाल तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. महाराज जसं लाकूड हातात धरले ते काटूक टाकून दिलं, लाकूड ते काठी टाकून दिली. तुझ्या हाताला अंगाला हात लावायचा, तुझ्या अंगाला हात लावायचा नाही. तिच्या अंगालाच हात लावायचा नाही असं नाही, ती ज्या ज्या वस्तूला हात लावी त्या त्या वस्तूला हात लावायचा नाही. तिच्या हातची भाकर खायची, तिच्या हातचे धुतलेले कपडे घालायचे, तिच्या हातचं पाणी प्यायचं. अहो आला ना रस्त्यावर संसार सगळा. मग काका साहेब सकाळी उठायचे, आपलं आपलं आंघोळ करून धोतर पिळून टाकायचं, मग 2 भाकरी करायच्या, भाजी करायची, जेवण करायचं. आणि मग काय सगळं स्वतःच काम करायचं. 4-2 गावातले माणसं आले आणि मग एक मग त्यातला आला शामराव, आला म्हणला, ओ गोरबा काका, हे बघू रे सुना म्हणला जरा. अहो काय मग गड्यासारखे गडे म्हणला तुम्ही, तुम्हाला काय वाटते की नाही बाया माणसासारखे काम करायला. ते म्हणला मग काय करू काका? म्हणले काय करू? दुसरं लग्न करा म्हणला. बघा हे छान आयडिया द्याला. शर्मा साहेब आम्ही आता आळंदीहून पोर आले ना, याला आल्यावर एखादी माणूस त्या त्या पोराला विचारा पाहिजे की नाही, बा तुम्ही शिकलात काय, किती राग शिकले, किती चाली शिकल्या, हा, किंवा किती बोल शिकलात पकवाजाचे तुम्ही, असं विचारत नाही. मग काय म्हणतात, महाराज झाले तुळशीचे लग्न, मग बघाव का टिपण, लाव का जुळवाव का टिपण, बघा माझ्या तू इथं माती संसार करता करता झाली, पण त्याची माती करायची आहे की नाही, असं असतंय ते. काका साहेबाला सांगितलं, अहो मला खालच्या आळीच्या शामरावनं 3 लग्न केले, तुम्हाला 2. अरे शामराव कुठं, गोरोबा काका कुठं, हा उगच काहीतरी. मग ठरल्याप्रमाणे त्या माऊलीनं सांगितलं काका साहेबाच्या मंडळीनं, म्हणे आता आपला संसार उघड्यावर आला. काका साहेबाच्या पत्नीनं घरी गेली, माहेरात गेली, बाबाला सांगितलं, बाबा अशानं असं मालकाकडून माझ्या घटना घडली आणि मी मालकाला अशानं अशी शपथ घातली, माझे मालक भगवंताचे एकनिष्ठ भक्त आहेत, जीव जाईल पण ते शपथ मोडणार नाहीत, मला त्याची खात्री आहे. हो जीव जाईल पण शपथ मोडणार नाहीत. मग काय पर्याय याच्यावर? एकच पर्याय. काय पर्याय? आपल्या बाईला, म्हणजे त्याची छोटी बहीण होती, आपल्या बाईला माझ्या मालकाला द्या, म्हणजे त्याचा संसार चालू राहील. शेवटी काही का होईना संसार चालू राहील, फळ लागल संसारा काहीतरी. महाराज ठरल्याप्रमाणे लग्न झालं. लग्न झाल्यावर मग कुठं जातात, कुठं कुठं जायचं, कुठं जायचं? तुम्हाला पाठ नाही वाटायला? कुठं कुठं जायचं?
हुशार आहेत तुम्ही. थोड्या कमी आवाजात म्हणायला लागलेत. पाठ आहे, पाठ नसाय काय झालं याला. महाराज आता तरी ते कुठं कुठं जायचं निघालंय. ते पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी लग्न झालं की पंढरपूरला जायचे आणि पंढरीनाथाचं दर्शन घ्यायचे. लग्न झाल्या हा पांडुरंगाचं दर्शन करायचं आणि मग आपलं हे गृहस्थी जीवन सुरुवात करायची. आधी नाही करायचं. हा पांडुरंगाचं दर्शन करायचं आणि मग हे सगळं वराड तिकडं गेलं. काका साहेब ते सगळे दर्शना गेले. सगळ्यांना दर्शन घेतलं आणि गोरोबा काकानं पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं. गोरोबा काकाच्या सासऱ्याची जीभ घसरली बघा म्हाताऱ्याची. ते म्हातारा म्हणते जावाय बापू पहिली आवडती दुसरी ना आवडती असा भेदभाव झाला नाही पाहिजे. मग जशी पहिली सांभाळी तशी दुसरी सांभाळा. आता काय काका म्हणले मग मरायला लग्न करून दिलं काय. कशाला लग्न करू दे काय हरकत नाही. तशीच दुसरी तिकून आले की आपलं आतरण उचलले की मारुतीच्या मंदिरात. दुसऱ्या दिवशी इकडे पांडुरंगाच्या मंदिरात. तिसऱ्या दिवशी मरेमाईच्या मंदिरात. अरे हा अवमेळ झाला सगळा. या दोन्ही माता मावल्यानं आखणीच केली. काय काही नाही म्हणे आपण मालक झोपले ना उगच शेजारी उगं पडायचं आणि त्याच्या उगा आपला एक एक हात उग आपण अंगावर घ्यायचा. महाराज ठरल्याप्रमाणे त्यानं हात घेतला. महाराज काकासाहेबाला शाट लागावा असं झालं. पटकन उठून दोन्ही हात असे झाले. अरे पांडुरंगानं माझ्या हातानं माझी शपथ मोडली पांडुरंगाची. लगेच उठून बसले. हे बघा निजलेल्या अवस्थेतही त्याचे इंद्रिय जागृत होते. का होते ज्ञानोबाराचा पुरावा आहे. काय म्हणतात सर्वेंद्रियाचे अंगणी विवेक करीतसे राबणी. साधूच्या सर्व इंद्रियामध्ये विवेक संचरत असतो. विवेक अर्थात चांगले विचार. हो सतत 12 महिने 24 तास जागृती झोपी सुसुप्ती काय जे कोणती अवस्था असू द्या प्रत्येक अवस्थेत साधूच्या पूर्ण शरीरानं विवेक नांदत असतो. विवेक चांगला विचार नांदत असतो. पण ते हात स्पर्श झाला की लगेच उठून बसले. माझ्या पांडुरंगाची शपथ मोठी म्हणले हातानं. या हातानं माझी शपथ म्हणली पांडुरंगाची. उठले महाराज बाहेर गेले त्याच्या वसरीत गेले. तिथं होती त्याची एक चारा कातरायची कात्रीच म्हणतात की तुमच्याकडे चारा कातरायची कात्रीच की. तेच म्हणलं आमचं तुमच्याकडे लय अंतर नाही. असं काय कटर निघाले काय. हो ते लाईनवरच पण अगोदरची कात्री. हा थोडंफार तुमच्याकडे आमच्याकडं सारखं आहे महाराज. हा आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात. तुमच्या इकडं जित्तेच. आज काय माझाच नंबर आहे काय मग इकडं होत म्हणायची. ती कात्री चारा कातरायची. ती कात्रीचे प्रकार आहेत. ती चारा कातरायची कात्री वेगळी केस कातरायची वेगळी. आणखी ते हे बाया रायतं बनवण्याकरता ते हे कातरायला जातात ना कैरी आंबे कातरायला ते एक कात्री वेगळी. आमच्या गावाकडे एक वेगळी कात्री आहे चेअरमन साहेब. ते तुमच्याकडे असेल नसेल मला माहिती नाही. आमच्याकडे कोणती कात्री सांगतो. लग्न झालं की 2 महिन्यातच एका घराचे 2 घरं करते बघा. ही एक कात्री आहे आमच्याकडे श्रीकांत महाराज. हा फार 6 महिन्यात इकडे घ्या. महाराज बाहेर गेले काकासाहेब. ती चारा कातरायची कात्री अशी झरझर लावलेली कात्री त्या खंब्याला बांधली आणि म्हणली या पांडुरंगानं माझ्या या दोन्ही हातानं शपथ मोडली. याला ठेवायचंच कशाला ठेवायचं नाही. पांडुरंगा म्हणून कणकण असा जरा दोन्ही हात मारले महाराज. दोन्ही हात इथून तुटून गेले. आणि ऐका पांडुरंगा म्हणून जे हाक मारले होते ना पत्रकार साहेब ती हाक पंढरपुरात पंढरीनाथाला ऐकू गेली. पंढरपुरात पंढरीनाथाला ऐकू गेली. आता आमच्यासारखे काही शहाणे हुरड फुके शाळा शिकलेले पोरं म्हणतात अरे काय या महाराज लोकांचा धंदा झाला आहे. काहीतरी भाकड कथा सांगायच्या ना गाव हिसळून न्यायचं लुटून न्यायचं. बरं गाव लुटलं होय रे तुझं. हे भाकड कथा आहेत सांगू का. 13 ढोकीहून पंढरपुरात कशी देवाची हाक गेली सांगू. पुरावा देतो इथं जागृत पुरावा देतो. ऐका माय तुमचं लेकरू 2 महिन्याचं 4 महिन्याचं आहे समजा. हा त्या लेकराच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं तुम्हाला कळते की नाही. त्या लेकराला भूक लागलेली तुम्हाला कळते की नाही. तुम्हाला लेकर बाळ नाहीत कोणालाच. बोला की मग 2-4 महिन्याचं लेकरू असल्यावर कळते की नाही. माझ्या बाळाच्या पोटात दुखायला लागले बरं म्हणते की नाही ती बाई. त्याला भूक लागलेली कळते. त्याला तहान लागलेली कळते. त्याला तुम्हाला काय त्रास व्हायला लागला हे कळते. का कळते तुम्हाला सांगा तुम्ही. कारण त्या लेकराची याच्या प्रेमाची नाळ जोडलेली असते. मातृप्रेम
हा मातृप्रेमाची ऐका. पण तिची पोटातली नाळ असते ना, लेकरू जन्माला गेल्यावर माय त्या लेकराची नाळ तुम्ही तरी ते डॉक्टर तोडीत असते. पण देवाची न भक्ताची नाळ तुटत नाही आणि तुटतच नाही. देव भक्ताची नाळ कधी तुटत नाही. या माता माऊली लक्षात आलं की नाही लेकराला काय लागते ते. मग जर या सर्वसामान्य स्त्रीला जर लक्षात येत असल, ज्या लेकराला वाचा नाही त्या लेकराला काय पाहिजे, त्याला काय त्रास व्हायला लागला या बायाला कळत असल, तर जगत जनिता जगाच्या मालकाला भक्ताला काय त्रास व्हायला लागला हे कळत नाही का? सांगा बरं तुम्ही. कळत नाही? अहो कळते. म्हणून काकासाहेबांना हाक मारली पंढरपुरात ऐकू गेली. हो. आणि पंढरपुरात मग पंढरपुरातला मालक मला रुक्मिणी भर पसारा. कुठं? माहेरा जायचं. गप म्हणले उठलं की माहेरा काय पसारा भर. कुठं जायचं? गोरोबा काकाच्या शेवेला जायचंय. आता त्या देवानं मस्त असं गुडघ्या इतकं धोतर घातलं, पागोटा गुंडाळा, त्रिपुंड लावलं. एवढं त्रिपुंड लावलं की त्रिपुंड लावून इथं उभं राहिलं तर खुरगावातून दिसल एवढं मोठं त्रिपुंड लावलं. आणि मग आई साहेब तयार झाल्या, पातळ नेसलं, मळवट भरलं आणि आता कुंभारन कुंभारीन तयार झाले. आणखी कोण लागते याच्यासोबत? हा हा गाढवं लागतात. आता गाढवं कुठून आणा? या दोघांना कुंभारांचं सोंग सारलं, पण गाढवं आणायचे कुठून? हा समोरच पुढं गरुड आणि हनुमंत होते. देवाने सांगितलं ए गरुडा हनुमंता अरे इकडे या. आले उडीच मारली. कोणी? जय श्रीराम म्हणून हनुमंतानं. देवा म्हणले सांगा कोणाला मारायचंय? अरे म्हणले तुला कधी मारायचंच पडते. मारायचं नाही मग काय गाढव हा म्हणले. मारुतीराय म्हणले देवा त्रेतायुगात कितीतरी गध्यायला या गद्यानं मारलं म्हणले या खांद्यावरच्या. हे समजायला 5G लागते. हा कितीक तरी मारले तुम्ही मला गधावा म्हणता, गाढव हा म्हणता मला. देव सांगतात मारुतीरायाला मारुती तसं नाही. मग कसं? आपल्याला गोरोबा काकाच्या सेवेला जायचं. लगेच गाढव झाले. बघा बघा एका भक्ताची सेवा करा, एक भक्त लगेच गाढव व्हायला गाढव व्हायला तयार गाढव. आणि इकडं कसं? चला कोंडीबा महाराजाच्या घरी भजन आहे. मी येत नसतो त्याचं माझं जमत नाही. बरं जमत नाही असं नाही जमत. गाढव झाले. गेले दारावर गेले, दार वाजलं. काकासाहेब आणि त्या आईसाहेब सोबतच आल्या. दार काढलं. जय हरी जय हरी. कोण? मी विठू कुंभार. मी पंढरपूरहून आलोय. कसं काय? अहो म्हणले आमच्या पंढरपुरात स्टीलचे भांडे आलेत, पितळचे आलेत. ते आणखी कोण? काय जर्मनचे भांडे आलेत. आमच्या इथं मातीचं भांडच राहिलं नाही. म्हणले मग काय करायचं? म्हणले महाराज आम्हाला काहीतरी काम द्या, आमचं पोट भरल तुमची सेवा घडल. महाराज देव किती सोंग सारून येते. एवढं सोंग सारून येते. आणि मग ते काकासाहेबला बरं झालं आलात ते, बरं काय हरकत नाही या म्हणले. घरात घेतलं. दिनक्रम ठरला. महाराज काकासाहेब सकाळी उठायचे. सकाळी उठल्या उठल्या वारकरी काय करतात? वारकऱ्यांना काय करायचं असते? उठल्या काकासाहेबानं उशी खालचा मोबाईल काढला, ते डाटा सुरू केला आणि रात्री कोणाकोणाचे संदेश बघायचे राहिलेत, कोणाकोणाचे आलेत ते बघत होते. 800 वर्षापूर्वी मोबाईल होता होय. सकाळी सकाळी वारकरी काय करतात? उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, प्रभात समयो पातला. वैष्णवाला मेळा, वैष्णवाला मेळा पहिला तला. वैष्णवाला मेळा, वैष्णवाला मेळा पायी घाटला. बाहेरून आवाज आला. काकासाहेबाचा काकडा सुरू झाला. बाहेर भगवंत होते ना, मातीत उडवत होते. देवानं हाक मारली काकासाहेब तुम्हीच उठा. मी 2 वाजताच उठलोय. किती इमानदार सेवक असेल. 2 वाजता उठलोय, तुम्हीच उठा. महाराज म्हणतात उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. काकासाहेबाला हाक मारली. कोणी? देवानं. काका अहो मी 2 वाजताच उठलोय, आता तुम्हीच उठा. काकाला आवाज गेल्यावर काकासाहेब म्हणले होय बाहेर कोणाचा आवाज यायला लागलाय? ती माता माऊली त्या आईनं सांगितलं म्हणे कालचा विठू कुंभार ते आलाय त्याचा आवाज आहे. पूर्वीच्या काळात बाया 4 वाजता उठायच्या. चर्मन साहेब जुन्या काळात जुन्या काळात दळणं 4ला उठायच्या. आता 4 नाही, आता 4चा पाडा म्हणायचा. 4 1 4 आणि 4 2 लास्ट वाट म्हणायला. सरळ पाडा म्हणायत. मला का पाठ नाही का? 8 वाजता उठतात कुठं. आणि मग तिथून पुढं वाकून टाक सडा राधे जरा. सकाळी 8 वाजता वाकून सडा. 8 वाजता सडा असते होय ग. त्या आई साहेबांना सांगितलं ते काल आलेला
विटू कुंभार उठलाय. महाराज ठरल्याप्रमाणे काकडा झाला. काकाला दोन्ही हात नाहीत. मग काय करायचं? देवानं काकासाहेबाच्या हाताला धरावं, तेरणा नदीवर न्यावं. तेरणा नदीला नेलं काकाला. हमाम, रिक्सोना, लाईफ बॉय, संतूर, मोती, सांग का आणखी हा डेटॉल राहील नाही काय? या असल्या साबणा लावून आंघोळ घातलं नाही. मग स्वर्गातलं दिव्य दिव्य उठणं देव काकासाहेबाला लावलं. दिव्य उठणं लावून त्या उठण्यानं काकासाहेबाला आंघोळ घातली. काकासाहेबाला आंघोळ घालून बाहेर तिथं उभं केलं. काकासाहेबाचं धोतर पिवळं. कोणी? देवाने. खांद्यावर टाकलं. एक माठ भरून पाणी घेतलं खांद्यावर. कोणी? काकासाहेबाच्या हाताला धरलं आणि घरी घेऊन गेले. घरी नेलं. घरी गेल्यावर गंध उगाळला तिथं. हा काकासाहेबाला लावला ना आपणही लावून घेतला. कोणी? भगवंतानी. इतकी इमानदारीची सेवा असली पाहिजे. एवढ्या इमानदारीची सेवा असली पाहिजे. आणि मग काय दिनक्रम ठरलेला. मडके भाजले. आता मडके विकाय न्यायचे. मग मडके विकाय न्यायचे. आता काय? टाकले गाडवावर मडके आणि विकायला नेले. विकाय नेले बाजारात मांडले. मग एक आजी आली आणि त्या आजीनं असं वाजून बघितलं. का वाजून बघायचं त्यात सांगतो. आपली हिंदू संस्कृती एवढी बारकाव्याची आणि एवढी परीक्षणशील हिंदू संस्कृती आहे. साधं मडकं घ्यायचं तर वाजून घेतात या म्हाताऱ्या. हा मडकं वाजून घेतात. मडकं ते संक्रांतीला सुगड घ्यायला जातात की नाही, असं टन टन वाजवत घेतात. नाही तर त्या कुंभार दादा राहू दे तुलाच शेवटाला काम येईल म्हणतात. राहू दे नको आम्हाला असलं मडकं. एवढं बारकाव्याचं. ती समिंद्रा आजी आली. तिनं वाजीला असं. देवानं सांगितले, हे आजी अगं हे वाजवायचं ना मडकं नाही. म्हणली मग अगं हाण म्हणली त्या चेअरमनच्या घराला. हाण. ती म्हातारीने बया फुटायचं की. देव म्हणला फुटलं तर माझं फुटलं, तुला काय गरज आहे, हान. आणि म्हातारी मग उदास झाली. दुसऱ्याचा असलं की उदासच होते माणूस. हा दुसऱ्याचा फुटो की तुटो. फुट नका बाई म्हणले, आपल्याला काय करायचंय. म्हातारीने उचललं. दोनदा तीनदा मडकं फिरलं आणि जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनं चेप फेकून मारलं. भर फेकून मारलं. तिकडं भिंतीला लागून इकडं म्हातारी लागलाय. म्हातारी जागीच आडवी. कशी तरी उठून उभं राहिली. त्याला म्हणले बापू गिळतू की काय म्हणली. असे मडके तयार करतात होय र. हा म्हणली मी मरत होती की म्हणली, तिकून मडकं इकडं आलं पण फुटलं नाही. फुटलं कसं? ते देवानं बनवलेली मडके येतं. हो चेअरमन साहेब तुमचं वय किती? 71. तुमचं? पुढचे बाबा तुमचं? 75. आणि फेटेवाले बाबा तुमचं? 80. एक तरी मडकं फुटलंय का याच्यातलं? फुटलंय का एक तरी मडकं? फोडायचंय. अरे वा फोडू नका आताच. अरे देवानं घडीने मडके आहेत ना. असं कसं? नाही फुटणार आहेत, कधी ना कधी फुटणारच आहेत. फुटल्यावर कीर्तनाची तारीख मलाच आहे. चेअरमन मतील आहे का मुळावर आले रे हे. देवानं बनलेले मडके. महाराज सगळ्या गावातल्या बाया त्या विटू कुंभाराकडे जायच्या. विटू कुंभाराचे मडके घ्यायला सगळं गाव तिकडच जायचं. आणि त्या ग्रामस्थात जे कुंभार होते त्याच्या मडक्याला कोणच हात लावायचा नाही. ते सगळे कुंभार रागावले. म्हणले आमच्या धंद्यावर यानं तर उभा नांगर फिरिलाय, आता कसं करायचं? मोर्चा काढला. विटू कुंभार हटाव, विटू कुंभार हटाव, विटू कुंभार हटाव. गोरोबा काकाच्या घरासमोर गेले. काकासाहेब दारवाजा दिलं. सगळे बाहेर आले. काकासाहेब म्हणले काय अडचण आहे तुमची? अहो म्हणजे तुमच्या घरात आले ते विटू कुंभार घराबाहेर काढून द्या त्याला. का? आमचा धंदा बंद पडलाय. का? कारण त्याचे मडके फुटत नाहीत. आणि त्याच्यात आणखी एक चमत्कार व्हायचा. काय चमत्कार व्हायचा? त्या मडक्यात आज 1 रुपया ठेवला की उद्या सकाळी 10 रुपये व्हायचे. हा देवानं घडीले मडके. असं कसं हो? हा ह्या म्हाताऱ्यानं काय करावं मग? जुन्या 500च्या नोटा, जुन्या मोदीच्या आधीच्या जुन्या 500च्या नोटा म्हाताऱ्याच्या खिशातून काढायची आणि उतरणीला ठेवायची. 500 ठेवली की सकाळी 5000. 10 पट ना हो. असं कसं? खिशातून काढाव मडक्यात ठेवा, खिशातून काढाव मडक्यात ठेवा, खिशातून काढाव मडक्यात ठेवा. चलू देऊ का असं? पैसे म्हणले कसं ऐकायला लागलेत? हा महाराज एवढ्या नोटा म्हाताऱ्यानं ठेवल्या. एवढ्या कोंडीबा महाराज एवढ्या नोटा ठेवल्या आणि त्या मोदीचा बोंदा भरला. माय रातोरात नोटा बदलिल्या त्यानं. काय करा आता? आणि मग म्हणाल्यात
सकाळी सकाळी यायची गर्दी, नोटा बदलायला जाऊ लागल्या, गडी माणसं नोटा बदलायला जाऊ लागल्या ना. मग बाया दमान आवाज करत्या, होय व म्हणजे काय ते मोदीनं दुसरंच काहीतरी काढलंय म्हणून, नोटा नवीन काढायचे काहीतरी बदलल्यात. हो हो तेच बदलायला जायला लागलो. नाही काय नाही नाही मी काय म्हणालो, हो म्हण की काय म्हणायचं ते. नाही म्हणली 500च्या नोटा. हो हो 500च्या नोटा बदलायला जायला लागलोय, तुला काय मग सांगायचं सांग. नाही म्हणली माझ्याकडे बी आता 500च्या. तुझ्याकडे कुठून आल्या, कुठून आल्या. मग ही बाई लगेच त्याला चोरण शिरजोर त्यालाच म्हणते, सर हा तुमच्याकडेच 500च्या नोटा असतात का, आमच्याकडे नसतात काय. वाग ते म्हणते मग तुझ्याकडून आल्या कुठून, भावाना दिल्यात. अगं तुझ्या भावाची किती श्रीमंती आहे ते आम्हाला माहिती आहे. सकाळी आणायचं हातावर आणि संध्याकाळी मारायचं दातावर. हा सकाळी काम केलं तर संध्याकाळी पोटाला भेटते. आणि तुझा भाऊ 500 रुपये देते का, होय ग. वाग रांगत गेली सांगत आली. भाऊ 500 रुपये देते तुझा. हा महाराज 500च्या नोटा कशाच्या आल्या महाराज, तो आलाय धांदळ उडली. तर मग साहेब असे चमत्कार व्हायचे. त्या मोर्चा काढला सगळ्यांना, याला गावाबाहेर काढा, आमचा धंदा बंद पाडलाय, या बिटू कुमाराला बाहेर काढा. त्याच्यात एक असंच बापू सारखं 80 वर्षाचं म्हातारं आलं आणि ते मला, अरे थांबा 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 म्हणला. काय झालं. आर म्हणला या कुंभाराला येऊन 6 महिने झालेत म्हणला, या 6 महिन्यात त्याचं एकही गाढव वरडलं नाही म्हणला. अरे ते गाढवं नव्हतेच की, गाढवत नव्हते ते. देव म्हणला, अरे बाप रे आता पितळ उघड पडते. देव म्हणला, ए ए गरुडा हनुमंता, अरे बोंबला की रे, वरडा की वरडा की वरडा. महाराज त्या गाढवानं जे वरडाय सुरू केलं, जे वरडाय सुरू केलं, जे वरडाय सुरू केलं. 7 दिवस ते गाढव नाही लक्षात आलं. काल्याच्या पहिल्या पंक्तीला जेवून जा. मग तिथल्या एका माणसानं विचारलं, होय रे म्हणे तुझे गाढव हेस डायरेक्टच तसं कान पिळ्यासारखं किती दिवस कसं वरडायला लागलेत. देवानं सांगितलं आमचे गाढव असेच आहेत, वर्षे वर्ष वरडत, वर्षे वर्ष वरडत आणि 7 दिवसात सगळंच वरडून घेतात की नाही. सगळंच वरडून घेतात 7 दिवसात, सगळंच वरडून घेतात. कशाचं आलं महाराज, ठरल्याप्रमाणे ज्ञानोबाची नामदेव महाराज दिंडी येऊ लागली. देवानं सांगितलं, रुक्मिणी उचल का बाळ. म्हणजे का, हे भोळा बघतय, गोरोबा काका हे भोळा बघतय. मग गोरोबा काकाला आपण ओळखू आलो नाही हरकत नाही, पण नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आपल्याला 100% ओळखणार. उचल पसारा. महाराज पसारा उचलला, या दरवाजा निघून गेले, निघून दिंडी आली. तेवढ्यात आल्या आल्या ज्ञानोबा रायानं नामदेव रायानं आधी एक प्रश्न विचारला की तुमच्या घरचा विठू कुंभार कुठे आहे. काकासाहेब म्हणले असं इथंच कुठेतरी काम करत असेल, बघताय तो कुठंच दिसत नाही. परत विचारलं, गोरोबा काका म्हणले त्याच्याशी एवढं काय काम आहे तुमचं. गोरोबा काकाला ज्ञानोबा रायानं सांगितलं, काका तुमच्या घरी नांदायला आलेला, काम करायला आलेला ते कोणी सर्वसामान्य प्राकृत कुंभार नव्हता. मग हे जगत जनिता जगाचा मालक भगवान पंढरीनाथ परमात्मा विठ्ठल कुंभाराचं रूप घेऊन आला होता बघा तुमच्या इथं काम करायला. महाराज काकासाहेबाला एवढं हृदय भरून आलं, एवढं दुःख वाटलं. माझ्यासारख्या सर्वसामान्य, अगदी तुच्छ, अगदी एकदम सर्वसामान्य, एकदम साध्या भक्तासाठी देव काम करायला येते का हो. एवढा त्याला एवढा संसाराची किळस आली. नका म्हणले मडके नका, गाडी काही नका, सगळं तिथं सोडून गेले पंढरपूरला. त्या दिंडीमध्ये सगळंच घर घेऊन गेले. हो गेले पंढरपुरामध्ये गेले. आणि पंढरपुरात गेल्यावर मग पंढरपुरामध्ये तर नामदेवरायाचं कीर्तन सुरू झालं. आणि नामदेवरायाने सांगितलं, करा हात वरी. तुम्हाला सांगायला लागलो मी, हात वर करा. सगळेच करा हात वरी, लाजू नका. लाजे त्याशी वाटा नाही. मंदिरात येऊन जर तुम्ही लाजत असाल हात वरी करण्याकरता, भजन करण्याकरता, इथं बसू नये, मग तुम्हाला प्रसाद भेटत नाही. हा लाजू नका. आणि मग काकासाहेब नामदेव महाराजांना भजन केलं, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
तुम्हाला भजनाची आणि घरचीच लयच भेव हो. आता ते ऐका महाराज, भजनात दंग झाले गोरोबा काका. सगळ्यांनी हातवरी केलेले भजन चालू आहे. त्या भजनामध्ये बघता बघता एवढे दंग झाले, बघता बघता त्याच्या थोट्या हाताला हात फुटले आणि नामदेवराय कीर्तनाला उभे होते. तर नामदेवरायाच्या पाठीमागून ते पायदळी तुडवल्या गेलेलं लेकरू सुद्धा रांगत रांगत आलं बघा. महाराज म्हणतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. एका भगवंताचं चिंतन केल्यावर काय होत नाही महाराज, लौकिक फायदा होतो. लौकिक लाभ म्हणजे कोणता? एवढं दुर्गती झाली होती जीवनामध्ये. काय झाली होती? स्वतःचं लेकरू पायदळी तुडवलं होतं. स्वतःच्या लेकराची हत्येचं पाप माथी बसलं होतं काकासाहेबाच्या. मुक्त झालं. आणि ती घातलेली शपथही मुक्त झाली. महाराज, भगवंताचं नामचिंतन केल्यावर काही होतं. ऐका, असंच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात नामचिंतन घडत राहो. येता मत येता अवकाश. अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा काही दुराग्रह नाही. पण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्वच गुरुवर यांच्या चरणाजवळ जे राहून श्रवण केलंय, श्री गुरु दत्तात्रय महाराज फुलारी गुरुजी, श्री गुरु भगवान महाराज पांचाळ गुरुजी, या गुरुवरांच्या चरणाजवळ राहून जे काही श्रवण केलंय तेच तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. जे काही चांगलं वाटेल ते घेऊन जा, जे काही चुकलं असेल ते मला देऊन जा. जाता जाता त्या खुरगावच्या पुढे गेले की टाकून देतो. घरी नेऊन तरी त्याचं काय करू? काही कामी येत नाही. चुकलेलं नेऊन काय करू घरी? जे काही चांगलं असेल ते घेऊन जा. असं म्हणलो परवा त्या भोकरपशी, जे काही चांगलं असेल घेऊन जा. एका शाण्याने माझी 350 रुपयाची चप्पल नेली हो, आणि त्याची बॉयलर चप्पल ठेवली. ती बॉयलर काळी आणि दोन्हीच्या टाचा कापलेल्या, बरं काय, टाचा कापलेल्या दोन्हीच्या. ती चप्पल ठेवली आणि सकाळी हिंडू लागलं. त्याला म्हणलं, अरे चप्पल सप्त्याच्या स्टॉलवरून आणली म्हणला. सप्त्याच्या स्टॉलवरून. पण माझी आहे ना, मग तुम्ही सांगितलं ना मला रात्री, चांगलं असेल ते घेऊन जा आणि वाईट ठेवून जा. माझी बॉयलर ठेवली मला फाटकी आणि तुमची पळवली. असं नाही. चिंतनात जे काही चांगलं असेल ते घेऊन चला. या धर्ममंडपामध्ये उपस्थित तुम्हा सर्व श्रोतू सज्जन मायबापाच्या चरणी सेवा समर्पित आहे. आमची सर्व हे गुणीजन मंडळी इथं उपस्थित आहे. आमचे आदरणीय कोंडीबा महाराज आहेत. आणि बोलता बोलता बघा आमच्या चोपदार महाराजाचं नाव राहून गेलं, अशोक पाटलाचं नाव राहून गेलं. अशोक पाटील खूप सुंदर नाचतात. मस्त बऱ्याच कीर्तनात बघितले मी नाचताना. घरी असंच नाचता की? हसाय काय झालं? नाचावंच लागते, त्याला काय असते? तुम्ही म्हणा आता, तुम्ही नाचता की नाही? तुम्ही विचारायला पाहिजे. मी तर पावली खेळतो. महाराज, सुंदर सेवा आहे. आनंद वाटला. बहिणीच्या घरी म्हणून या गावात आलो, पण कीर्तना करता एकदा तिथं खाली आलो होतो, त्या आपल्या आश्रमावर आलो होतो. आता बरेच जण इथं असे असतील की महादूचा मेवना काय बोलते म्हणून बघायला आले असतील. बरेच जण आले, महादूचा मेवना काय बोलतोय रे बघू रे म्हणून आले असतील. काय नाही, बरं काय, एवढं काय नाही. जे काय आहे ते गुरुवाराचा प्रसाद आहे. परत एकदा झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतू सज्जन मायबापाच्या चरणी सेवा समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम.